शिवगड रोड परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय। पावसाचं पाणी ओसरल्यानंतर अनेकांच्या घरात आता घाणीचं साम्राज्य झाल्याचं पाहायला मिळतंय। सामानाचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। एकता नगर परिसरातल्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरलेलं होतं आणि आता हे पाणी ओसरल्यानंतर परिस्थिती अतिशय भयानक झालेली आहे, कारण की अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं होतं आणि त्यामुळे आता नागरिकांना खरं तर हे पाणी बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागते। काका, किती पाणी होतं तुमच्या घरात? 5 फूट 5 फूट घरातच होतं तेव्हा? नाही, मी वरती गच्चीवरती गेलो होतो। तर पूर्ण मग घरामध्ये या काकांच्या घरामध्ये पूर्णपणे पाणी गेलेलं आहे आणि सगळं घाण पाणी, खरं तर जे नदीतलं वाहत सगळं पाणी जे आलेलं आहे ते आता सगळं या घरामध्ये शिरलेलं आहे। अशीच परिस्थिती संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं होतं त्या घरांमध्ये खरं तर झालेली आहे आणि त्यामुळे पावसाचं पाणी ओसरल्यानंतर सुद्धा ही भीषण परिस्थिती आहे ती सध्या या घरांमध्ये पाहायला मिळते। अक्षरशः भांडे असतील किंवा इतर वस्तू असतील त्या सुद्धा अस्ताव्यस्त झालेल्या आहेत आणि त्यामुळे आता या सगळ्या कुटुंबांना आधार कोण देणार हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। अशा पद्धतीने नुकसान, खरं तर हे सगळं लाकडी फर्निचर आहे त्याच्यामध्येच आता हे सगळं पाणी गेल्यामुळं याचं सगळं नुकसान झालेलं आहे। काय वाटतं तुम्हाला, ही परिस्थिती का दरवर्षी उद्भवते? हे आता ह्या वर्षी काय आम्हाला कल्पना नाही दिली नाही का की असं असं पाणी हे होणार आहे। आणि दुसरी गोष्ट, जे आमच्या पाठीमागं नदी साईडला पूर्वी एक रोड होता उंच असा, तो रोड त्यांनी काढून टाकलाय कम्प्लीट। तर आम्हाला काहीतरी हे करून त्यांनी कमीत कमी भिंतीचा तरी आधार दिला पाहिजे की जेणेकरून प्रवाह नदीचा खाली गेला पाहिजे। इकडच्या साईडला उतार आहे त्यामुळे पाणी सोसायट्यांमध्ये शिरते, पलीकडच्या साईडला चढ आहे त्यामुळे पाणी सगळं इकडे ओसरते। तर आम्हाला जरा भिंतीचा काहीतरी योजना मार्गी लावली पाहिजे। काकू, काय परिस्थिती आता, हे सगळं कसं काढणार तुम्ही बाहेर? काय करणार आता बघा तुम्ही, जाऊन कसं काढणार? आमच्या हालच आहेत की काढताना पण खूपच हाल आहेत। आता पाणी पण नाही, लाईट नाही, कसं धुणार आम्ही? लाईट पण गेलेला आहे, म्हणजे विद्युत प्रवाह सुद्धा खंडित झालेला आहे आणि त्यामुळे दुहेरी संकट सध्या या सिंहगड रोड परिसरातील नागरिकांवर आलेलं पाहायला मिळतं। अशा पद्धतीचं जे घाण पाणी आहे ते सुद्धा आता घरांमध्ये शिरलेलं आहे आणि हे सगळं स्वच्छ कसं करायचं हा एकच प्रश्न आहे, तो आता या संपूर्ण स्थानिक नागरिकांना भेडसावत आहे। कॅमेरामन पियुष शेरवाडेकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।